नेहमी चिडचिड होणे, झोप न लागणे, पोटाचा घेर वाढणे ही लक्षणं आहे हाय कॉर्टिसॉल लेवलची. तर कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन आहे. जर कॉर्टिसॉल लेवल तुमचे हाय असले, तुमची बॉडी फाईट अँड फ्लाईट मोडमध्ये असते आणि त्यामुळे डायबिटीज आणि बीपी, हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस खूप वाढतात. तर कॉर्टिसॉल कसा कमी करायचा? तर सगळ्यात पहिलं आहे ब्रीदिंग टेक्निक प्रॅक्टिस करा. एक 4 सेकंद श्वास आत घ्या, 7 सेकंद तो होल्ड करा आणि 8 सेकंद तो श्वास सोडा. तर ह्या पॅटर्न तुम्ही ब्रीदिंग कराल तर तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि त्यांनी ब्रेन इमिजिएटली रिलॅक्स होतो. दुसरं आहे नॅचरल सनलाईटमध्ये जा. नॅचरल सनलाईटमध्ये गेल्यानंतर हॅपी हार्मोन्स सिरोटोनिन सिक्रिट होतात आणि तुम्हाला नॅचरलीच कॉर्टिसॉल कमी करायला हेल्प होते. तिसरं आहे तुमच्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा तुमच्या कोणी पाळीव प्राणी असेल त्याच्यासोबत खेळा. त्याच्याने ऑक्सिटॉसिन रिलीज होतं. ऑक्सिटॉसिन देखील कॉर्टिसॉलची लेवल कमी करायला आपल्याला हेल्प होते. आणि नंतर तुम्ही चहा कॉफी जर खूप पित असाल तर कॅफेनचं इंटेक कमी करा. त्याने देखील झोपेवरती परिणाम होत असतो. आणि चांगली झोप हे अगदी स्वस्त आणि मस्त उपाय आहे तुमचे कॉर्टिसॉल लेवल, स्ट्रेस हार्मोन्स कमी करण्यासाठी. ते लक्षात ठेवा. ताण जो आहे तो आपण कमी नाही करू शकत, पण ताण कमी करायचा आपल्या हातात आहे. तर नक्की तुमचे स्ट्रेस असलेल्या फ्रेंड्स सोबत ही रील शेअर करा. थँक्यू.